नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फालतूच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खूप दिवस झाले आपण चॅनलवर थोडं आपण आलेलो नव्हतो, विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन देण्यामध्ये आपल्याकडनं वेळ गेला। पण आज जी आपली एक्झाम झाली बीएमसी निरीक्षक पदाची, त्या एक्झाम रिलेटेड म्हणजे आता आपण काय प्रश्न सांगत बसणार नाही, बरोबर? प्रश्न काय आपण सांगणार नाही, फक्त आपण एवढंच सांगणार आहे की पेपर कसा होता, म्हणजे विद्यार्थी मित्रांना कळायला पाहिजे। त्यांना सोपा गेला असेल, काही ना अवघड गेला असेल, पण ते ऍक्च्युअली काय होता, त्याचा ट्रेंड काय होता, सकाळच्या शिफ्टला आता दुपार शिफ्टला अजून एक शिफ्ट होईल, ओके। पण आता हे दोन शिफ्टवरून आपण अनालिसिस करून आज संध्याकाळच्या शिफ्ट अनालिसिस करून आपण कट ऑफ तर आज रात्री नाही तर 2 दिवसात तुम्हाला उद्या तर कट ऑफ फिक्स सांगणार आहे। आणि आपलं प्रेडिक्शन काय असतं काय नाही तुम्ही आपल्या चॅनलचे रिव्ह्यू बघा, आपण काय उगाच काय तर गप्पा हाणत बसत नाही बघा। तर आज काय होतं मित्रांनो माहिती आहे का, आजच्या शूटमध्ये मराठी एकदम इझी होतं, ओके। मराठी एकदम इझी, इंग्लिश पण मध्यमच होतं। गणित बुद्धिमत्ता बघा, जे विद्यार्थी मित्र गणित बुद्धिमत्ता म्हणजे एक ऍव्हरेज विद्यार्थी आहेत त्यांना लवकर सुटण्यासारखे गणित नव्हते, ओके। टाइम लिमिट असल्यामुळे काही काहींना 1-2-3 गणित अवघड गेले असतील, काही काही जे जास्त सोडणारे विद्यार्थी आहेत त्यांना सोपं गेलं असेल, त्यात काय अडचण नाही, ओके। तर गणित बुद्धिमत्ता बघा, तुम्ही समजा आता ते 15 मार्काला आलेलं होतं, बरोबर? 15 मार्काला गणित बुद्धिमत्ता आलं, एक 9-10 सुटण्यासारखे होते, 5 अवघड होतेच, ओके। तर मेरिट जे डिसाइडिंग फॅक्टर म्हणतो ना आपण, गणित बुद्धिमत्ता आपण आउट मारतो, तर ते 3-4 मार्कांनी कधी मागे येऊ शकतं। हे सगळं अनालिसिस करून आपण ना उद्या दुपारपर्यंत, बरं का, जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनल नवीन असतील, जे जुने आहेत त्यांना माहिती आहे आपलं प्रेडिक्शन काय, जीएमसीचे दोन्ही सिरीजला आपण त्यांना किती भरपूर आपल्या ते प्रतिसाद दिलेले आहेत त्यांना विचारून घ्या, ओके। आणि तुम्ही कमेंट बघा, तुम्हाला कळून जाईल। तर मी उद्या दुपारपर्यंत तुम्हाला कट ऑफच्या रिलेटेड ऍक्च्युअल म्हणजे प्लस मायनस 2-4च्या रेंजमध्ये तेवढं कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, ओके। आणि कायदे जे होते ना मित्रांनो, कायदे एकदम इझी होते बघा, वरवरचे होते, काही डीप मध्ये नव्हतं, डायरेक्ट कलम विचारले होते। ज्या विद्यार्थी मित्रांनी व्यवस्थित केलेलं असेल, कायदे 1-2दा वाचला असेल ना, तर त्यांना त्यात मार्क पडणारच आहेत, ओके। त्यामुळं या सगळ्या फॅक्टर कन्सिडर करून अजून संध्याकाळची एक शिफ्ट बघून, ओके, तर आपण मेरिट काढण्याचा यथावत प्रयत्न करणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आता तर झाले, ज्यांना झाले ते रिलॅक्स राहत आहे, पुढच्या एक्झामची तयारी करा, ओके। पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट, थँक्यू।